आज आम्ही गेलो होतो येडेश्वरीच्या दर्शनाला. तर तुम्हाला असं वाटेल की आम्ही येरमाळ्याला गेलोत का काय, तर तसं नाही. आम्ही गेलो होतो मोहोळमधल्या प्रसिद्ध येडेश्वरीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. कारण की बरेच दिवस झाला आम्ही जावं म्हणलं, पण आम्हाला काही जाणं झालं नाही. आणि बघा असं आम्ही चाललो होतो, तर एवढं छान वातावरण होतं. मुलींना तर एवढं छान खेळायला असं वाटत होतं इथंच राहावं का काय. रीती तरी आमची म्हणलीच एकदा दोनदा, मम्मी आपलं इथंच घर असायला पाहिजे ना गं. तसं रोडपासून मंदिर भरपूर आतमध्ये आहे, म्हणजे 2-3 शेतं असतील मध्ये. तर आम्ही चाललो होतो शेतामधून. हे ऊसाचं शेत आहे बघा, आणि ऊस बऱ्यापैकी उगवला होता, तर त्यातूनच आम्ही वाट काढत काढत गेलो होतो. पाईपलाईन पण बघा अशी, म्हणजे पाणी चालू नव्हतं, पण फक्त पाईप पसरलेले होते. आणि फायनली आम्ही गेलो तिथं. जसं येरमाळ्यात येडेश्वरीचं मंदिर डोंगरावर आहे ना, सेम तसंच मंदिर आहे बघा. तुम्ही कधी मोहोळमध्ये आला तर एकदा येडेश्वरीच्या दर्शनाला नक्की जाऊन या. खरंच खूप छान वातावरण आहे तिथलं साईडचं. आणि आम्ही दर्शन हे केलं आणि गेलो तर नेमकं तिथं कुलूपच होतं, तर आम्ही बाहेरूनच दर्शन केलं. आणि टायमिंग होतं 5:30-6 वाजत आल्या होत्या. तर त्याच्यामुळे सिद्धीच्या पप्पांनी थोडीशी गडबड केली, म्हणजे चला आता अंधार पडायला लागलाय. आणि बघा लेकरांना मातीशी म्हणजे असं जास्त संपर्क नसल्यामुळं आमच्या रिद्धीला तर माती एवढी छान वाटायला लागली होती ना. रिद्धी जायची माती उचलून आणायची आणि मला म्हणायची, मम्मी बघ ना गं किती माती मऊ आहे. आणि तिथलं दर्शन झालं आणि नंतर खाली एक मंदिर आहे तिथं आम्ही आलो, तिथं दर्शन घेतलं. तिथलं मंदिर उघडं होतं, नारळ वगैरे फोडला, दर्शन घेतलं, थोडा वेळ बसलो, नारळ खाल्ला आणि घरासाठी परत निघालो. तर बघा आजचा ब्लॉग माझा असा होता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.